आज आपल्याकडे पाहुणे जेवण करायला येणार आहे. मी एक काम करतो, बाहेरून जेवण ऑर्डर करून घेतो. नाही नाही, जेवण बाहेरून ऑर्डर नको करा, मीच सर्व जेवण बनवीन. एवढा स्वयंपाक नाही करणं जमन तुला राणी. आपल्यासाठी स्वयंपाक करणं तुला जमत नाही. का म्हटलं तुम्ही? मी म्हटलं आपल्यासाठी तू कसा बसा स्वयंपाक करते तर थकून जाते. ते एवढा स्वयंपाक बनवशील तर थकशील नाही का? माझी राणी थकून जाईल. नाही नाही, असं काही नाही. पाहुण्यांसाठी आज मीच छानपैकी स्वयंपाक बनवणार. ठीक आहे, तुला जसं वाटते तसं कर. पण तुला काही जमलं नाही तर मला हॉटेलमधून ऑर्डर करायला लावशील. जमणार नाही? अगं सर्व जमते तुला, पण तू थकली वगैरे तर म्हणून म्हटलं. चला आता बोलत नको बसा, मला स्वयंपाकही करायचा आहे. ठीक आहे, मी आतमध्ये बसतो. पहिले चेक करून घेते की माझ्याकडे सर्व सामान आहे का स्वयंपाक करायला. अरे माझ्याकडे टमाटर तर नाही आहे. बाजूच्या वहिनीकडे जाऊन मागते. अरे या वहिनी, कशा आहे? कोण कसा आहे? अरे तुम्हीच वहिनी, तुम्हालाच म्हणत आहे मी. मी चांगलीच आहे आणि रोजच तर भेटतो आपण. तुम्हाला दिसत नाही का मी चांगलीच राहते? ती एक आपली विचारण्याची पद्धत आहे. काय काम काढलं वहिनी? तुमच्याकडे नव्हतं काम, वहिनीकडे होतं. अरे मला सांगू शकता तुम्ही वहिनी? नाही नाही, वहिनीलाच सांगू शकते. अरे सांगा वहिनी. 2 टमाटर पाहिजे. टमाटर देतो ना, थांबा. तुम्हाला माहित राहते घरी टमाटर वगैरे राहते तर? हो, स्वयंपाक तर मीच करतो ना रोज. मग वहिनी काय करतात? ती आराम करते. अरे वहिनी, कशा का आल्या? अगं सुमन, त्यांना टमाटर पाहिजे आहे, आणून देतो. टमाटर तर कालच संपले आपल्याकडले. नाही नाही, आहे ना. संपले म्हटलं ना तुम्हाला टमाटर. हो का? संपले का? ठीक आहे, संपले संपले. वहिनी, टमाटर संपले आहे, मला माहिती नव्हतं. मला फसवता का? थांबा. हो का? संपले तर संपले, मी आणून घेईल बाजारातून. पण वहिनी, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. हो हो, विचारा ना. काल ती मुलगी कोण आली होती तुमच्याकडे? आमच्याकडे तर कोणतीच मुलगी नाही आली होती. मी कदाचित बाहेर गेली होती, यांना माहित असेल. कोण आलं होतं आपल्या घरी काल? कोणी नाही आलं होतं. नाही आली तर होती नक्की, कारण तिने मलाच ॲड्रेस विचारला आणि आतमध्ये पण आली होती तुमच्या घराच्या. चला, मला कामं आहे, येते मी. कोण आलं होतं काल मी घरी नसताना? तुझी शपथ, कोणी नाही आलं होतं. थांबा आता, आठवलं का आता कोण आलं म्हणून? नाही, कोण नाही आलं होतं खरंच. मला टमाटर नाही देत ना, आता मार खात बस म्हणा. चला बाबा, स्वयंपाक करून घेते पटापट. अरे या या या, बसा. पहिले हे गिफ्ट घ्या. थांबा, राणीला बोलवतो, माझ्या बायकोला, तिलाच द्या. राणी, ए राणी, काय झालं? मी जे पाहुणे म्हटले होते ना, ते आले. हे आहे शेफ महेश. नमस्ते वहिनी, हे घ्या तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट. याची काय गरज आहे? नाही, पहिल्यांदा जर आलो तर खाली हात थोडी येणार आहे. ठीक आहे, तुम्ही बोला, तोपर्यंत मी जेवणाचं आणते. जेवा, मी तुमच्यासाठी खास चिकन बिर्याणी बनवली आहे. एवढा कष्ट कशाला घेतला माहिती? फालतूच तुम्हाला त्रास झाला माझ्यामुळे. कशाचा त्रास? मला स्वयंपाक करायला आवडते. हो ना, राणीला स्वयंपाक करायला खूप आवडते आणि नवीन नवीन पदार्थ चाखून झाकून मी त्रासून गेलो आहे. बापरे, म्हणजे एवढे पदार्थ बनवते वहिनी? तुमची तर रोजच मजा असेल, छान छान डिश खायला मिळते. आता का सांगू यांना, एक पदार्थ ही धड नाही बनवत. माहित नाही चिकन बिर्याणी कशी बनवली असं. काही म्हटलं का तुम्ही? नाही नाही, काही नाही, जेवण तुम्ही. हो हो, जेवा ना. बापरे, हे चिकन बिर्याणी आहे, किती पांचट झाली आहे. तुम्ही जेवता जेवता उभे का बरं झाले? मला चिकन बिर्याणी खूप आवडली म्हणून मी उभा झालो. सर तुम्ही बसून खा, बसून जेवणाचा आस्वाद घ्या. जेवणाचा आस्वाद? ही खाणं नाही होऊन राहिली, एवढी पांचट झाली आहे. बहुतेक सरांना पुन्हा पाहिजे. राणी, पुन्हा आणून दे. नाही नाही,
पुन्हा नाही पाहिजे. पोट भरलं माझं. असं कसं पोट भरलं? घ्यावं तर लागलच. हे घ्या सर. अरे हातात का बरं घेऊन या राणी? ताटात वाढ द्यायच्या. नको नको, मला पुन्हा नाही पाहिजे. अरे घ्या ना सर, लाजू नका. आपलंच घर समजा. हो सर, पोटभर जेवा. बापरे, एवढी पानसट बिर्याणी मी कशी खाऊ? मला वाटते यांनाही राणीची हातची चव कळली वाटते. पुन्हा कधी आता जेवण करायला येणार नाही. अरे जेवा ना सर, जेवा. आपलंच घर समजा. हो हो, जेवतो. तुम्ही पण जेवा. हो, जेवत आहे ना. राणी, मला वाटते सरांना तुझ्या हातची बिर्याणी खूप आवडली. जेवण एवढं चांगलं झालं आहे की त्यांना बोलण्यासाठी शब्द नाही उरले आहे. मी का बोलू? तोंड एवढं पानसट होऊन गेलंय बिर्याणी खाऊन. हो हो, खूप चांगली झाली आहे बिर्याणी. सर मग पुन्हा कधीतरी या फॅमिली सोबत जेवायला. हो हो, नक्की. पण आता मी जातो. हो सर. वहिनी, एक सांगायचंच राहिलं. बिर्याणी तशी खूप चांगली झाली आहे, पण ही जी बुक आणली आहे ना, ही माझी लिहिलेली रेसिपी बुक आहे. नक्की वाचा एक वेळा. तुमच्या अनुभवामध्ये पुन्हा भर पडेल. ठीक आहे ना, वाचेल. सरांना माझ्या हातचं जेवण किती आवडलं ना, म्हणूनच तर त्यांनी तुला बुक वाचायला लावली. म्हणजे? पण त्यांनी तुला बुक का बरं वाचायला लावली? म्हणजे यांना मनाचं काय आहे तर मी एवढा खराब स्वयंपाक केला? सकाळपासून मी एवढी मेहनत केली. हो ग राणी, नाराज नको हो. चांगलीच बनली आहे बिर्याणी. राहू द्या राहू द्या. माहिती आहे सर्व तुम्ही का म्हणणार आहे तर. आता कोणाला कधीच घरी जेवण करायला बोलवायचं नाही. मी आजच्या नंतर स्वयंपाक करणार नाही. बरं झालं रे बाबा. राणी, या दिवसाची वाट मी केव्हापासून पाहत होतो. तुझ्या हातचं खाऊ खाऊ मी त्रासून गेलो होतो.